अर्थ काही नाही आहे. बघा मी काय म्हणते ते लक्षात येतं का? हां, आता प्रश्न काय असला तर विचारा. नामाचं लक्षात आलं का आपल्याला? नाम कुणाचं घ्यायचं आहे? सिद्ध मंत्र. त्या नामाने मन स्वच्छ करायचं, त्याला चित्तशुद्धी असे शब्द, मोठे मोठे शब्द वापरले की आपल्याला वाटतं काहीतरी भयंकर सांगताय. काही भयंकर नाही. चित्त शुद्ध करायचं, अंतःकरण शुद्ध करायचं, मन शुद्ध करायचं. आणि शुद्ध पवित्र मन असेल तर भगवंत तिथं राहतो. आता त्याला कधी एकदा ते सोडून जाईन असं वाटायला लागतं. कारण अपवित्र मनामध्ये पवित्र वस्तू राहत नाही. आणि भगवंत हा पवित्र आहे, तो आपल्या अपवित्र मनामध्ये कसा काय राहील बरं? त्यामुळे आपल्याला जर भगवंताने आपल्या अंतःकरणात वास करावा असं वाटत असेल तर आपलं मन जितकं आपण पवित्र शुद्ध करू, प्रेमळ बनवू, नम्र बनवू, तितका तो तिथं राहतो. आता तुम्ही सांगितलं ना बेलसरे महाराज किती नम्र होते. त्याचं कारण त्यांना हे वर्म कळलेलं होतं. संत आहेत आणि ताठ राहत आहेत कदापि दिसणार नाही. संत आहेत आणि निष्प्रेम आहेत कदापि होणार नाही. संताची लक्षणच ती आहेत मुळी की संत म्हणजे अत्यंत प्रेमळ, दयाळू, कृपाळू, करुणा, क्षमाशीलता, सहनशीलता, हे सगळे पारमार्थिक गुण ज्याच्याजवळ आहेत तो संत. त्यांनी किती पुस्तकं लिहिली, त्यांनी किती प्रवचनं केली आणि त्याचा किती शिष्यगण आहे याच्यावर संतत्व अवलंबून आहे. एक शिष्य असेल ना तो कोणी नसेल, त्या कशावर अवलंबून आहे? त्याचं संतत्व तो जीवन कसं घालवतो, जे बोलतो त्याप्रमाणे करतो का नाही. म्हणजे उक्ती आणि कृती दोन्ही बरोबर गेले पाहिजे. बोलण्यासारखे चालणे, स्वये करूनही बोलणे. आधी आपण करायचं आहे आणि मग बोलायचं आहे आणि बोलल्याप्रमाणे आपलं सारखं वर्तन दिसलं पाहिजे. तसं जर नसेल तर ते बोलणं नाही होत किंवा त्या बोलण्याला अर्थ नाही किंवा त्याचे शब्द अंतःकरणात बसत नाही. पण जर ते शब्द भगवंताचे येत असतील तर आपल्या अंतःकरणात घर करून बसतात, लक्षात राहतात. काही करत असताना की आपल्याला असं सांगितलं आहे, आपल्याला असं सांगितलं आहे, असं लक्षात राहतं. मग आता आपलं काम काय आहे? जे सांगितलं आहे तसं आपण व्हायचं. रागावलं की लगेच लक्षात आलं पाहिजे कशासाठी रागावलो बरं आपण. रागवायचं काही कारण नव्हतं. जरा समजुतीनं सांगितलं असतं तर झालं नसतं का? निदान आपल्या झालेल्याबद्दल पश्चाताप जरी वाटला तरी पुढच्या वेळेस आपण सुधारायचं. सकाळी उठल्यावर लक्षात घ्यायचं की आज आपल्याला शांतपणाने सगळं करायचं आहे. शांतपणाने याचा अर्थ चेंगटपणाने नव्हे, दोन्हीतलं फरक लक्षात घ्या. कामं तर झटपट झाली पाहिजेत, मन शांत पाहिजे. जे जे काही असेल ते ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. आता वयापरत्वे काही वेळा माता किंवा तरुणपणी सुद्धा आजारपण येतं. आजारपण आले की सगळं घर डोक्यावर. काय होत आहे? काय किरकोळ ताप आलेला आहे. ठीक आहे की आलाय ना, आता शांत पडून राहा ना. उलट आजारी पण आलं ना मग आता शांत जास्त ध्यान नाम करा. आता ही परमेश्वराची कृपा आहे. समजा आजारपण आलं ना, आता नाही सगळ्या गावाला गोळा करायचा आणि सगळ्यांनी यांची चौकशी केली पाहिजे. तुम्हाला काय होत आहे, कशाला. म्हणजे जे जे काही घटना घडत असते ती घटना कशा तऱ्हेनं आपण ॲक्सेप्ट करतो त्याच्यावर आपण परमार्थी आहो का नाही हे आजमावता येतं. बघा, आपणच आपल्याला तपासायचं, दुसऱ्याने नाही तपासायचं. परमार्थात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन माझं काय चुकतं आहे हे बघायला पाहिजे. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं चुकतं आहे असं म्हणतो तोपर्यंत ते संघर्ष संपणार नाहीत, परमार्थाला सुरुवातही होणार नाही. समर्थांनी काय म्हटलंय? अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोली जे मग साधक आहेस. आपण जर साधक असू तर सारखं आत बघितलं पाहिजे
की आपले अवगुण कसे कमी होत आहेत आणि गुण कसे मिळत आहेत. असं सारखं तपासून तपासून दिवसेदिवस आपण आपल्या साधनेने शुद्ध 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 किती होतो हे बघायला पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळे नामाची जो परिणाम जो आहे तो हा परिणाम मनावर व्हायला पाहिजे, बुद्धी सूक्ष्म व्हायला पाहिजे, आग्रह व्हायला पाहिजे, काय लक्षात आला पाहिजे परमात्मा काय आहे, परमार्थाचं वर्म काय आहे आणि काय करायला पाहिजे. या पद्धतीनं जायला पाहिजे. बोला काय प्रश्न आहे. नाही तर त्या विचारतात. आहे का कोणाचा विचार. मनाचा स्थायी भाव चांचल्य हा असतो. हो. ध्यानाला बसल्यावर विचारांची मालिका चालू. हो. तर मनाला गोंजारावर का शिक्षा करावी आपण ठरवायचं. मूल आपलं हट्टी असलं तर कधी कधी त्याला रागवून ते गप्प करायला लागतं, कधी कधी त्याला समजावून शांत करावं लागतं. हे सगळे प्रयोग आपण करायला लागतात. मन सुद्धा ऐकत नाही, अतिशय हट्टी आहे, अतिशय चंचल आहे. आणि ते चंचल देखील आपण बनवलं. आणखी मनाने मागितलं की त्याला द्यायचं. आत्ता अमकं खावंसं वाटतंय की लगेच निघाले खायला. आत्ता मला हे हवंसं वाटतं की लगेच लागले करायला. तर मनाला सांगितलं पाहिजे आत्ता गरज आहे का, बस मुकाट्याने बस, जायचं नाही कुठे. त्या मनावर आपला ताबा चालवला पाहिजे. मन आपल्या डोक्यावर बसता कामा नये. राग आला म्हणजे काय, त्या मनाला राग्या त्यांनी म्हटलं एका ठिकाणी क्रोधावर क्रोध करावा. ते रागावलं की त्या मनाला रागवायला पाहिजे. रागवायला काय झालं तुला, सगळं काही चांगलं चाललेलं आहे आणि रागवण्याचं कारण काय, गप्प बस मुकाट्याने, अजिबात रागवायचं नाही. असं त्या मनाला आपण शांतच करायला पाहिजे. मग काही वेळा त्याला समजावून चुचकारून आणायचं, केवळा रागवून आणायचं, पण मनाला सांगायचं आत्ता विचार काही करायचं नाही. ध्यानाला बसलास ना तू किंवा नामाला बसलाय ना, काही विचार नाही, निर्विचार अवस्थेत पहा. आणि निर्विचार अवस्था याचा अर्थ त्या निर्विचार अवस्थेत आपण म्हणजे जीव आत्माच असतो. बघा मी काय सांगते लक्षात. ज्या जीवाला आपल्याला आत्मरूप करायचं आहे साधनेने, तर जेव्हा आपण शांत असतो तेव्हा तो जीव आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच असतो. जरा वेळ आपल्याला झोप लागली की आपण काय म्हणतो, थोडी डोळ पडली, छान बरं वाटलं. तसं कारण त्या वेळेला ते मन त्या स्वरूपात लीन झालेलं आहे, त्यामुळे शांत आहे. पण ते झोपेत लीन झालेलं आहे, त्यावेळेला कळत नाही आपल्याला. तसं ध्यानात लीन व्हायला पाहिजे किंवा नामात लीन व्हायला पाहिजे की नाम घेता घेता काही विचार नाही, मन शांत लीन झालेलं आहे, आनंदरूप झालेला आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला यायला पाहिजे की नाम घेता घेता खूप आनंद होतोय आपल्याला. आतूनच आनंदाची कारंजी. नाम घेता घेता रंगून गेलेलो आहे आपण. देहाचं भान नाही आहे, आजूबाजूचंही भान नाही आहे. काय झालो काय कल्पना नाही बा. मी नाम घेता घेता इतका रंगून गेलो. टी व्ही पाहता पाहता रंगून जातो ना. आजूबाजूचं काही भान नसतं, घंटा वाजत नाही, काही ऐकू येत नाही. काय झालं म्हणा, ते टी व्ही बघत होतो आम्ही. हे सब मन, त्याचं कारण मनाला ते टी व्हीची गोडी लागली. तसं त्या मनाला जर नामाची गोडी लागली, ध्यानाची गोडी लागली आणि त्या क्षणामध्ये 2, 5, 10 क्षणात आपण देहाला विसरलो, तर त्यावेळेला तो जीव परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. आता हे जे आहे हे अनुभवलं पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात आपण घेऊया की बाहेरच्या विश्वातल्या गोष्टी या विज्ञानाने सिद्ध करता येतात. लक्षात आलं. आणि आतल्या ज्या परमार्थाच्या गोष्टी आहेत या आपल्या अनुभवाने सिद्ध करायच्या असतात. हा फरक आहे दोन्हीमध्ये. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो विज्ञानाने ज्याने म्हणजे हे विश्व जे निर्माण झालं त्याचा आपण शोध घेत असतो. अगदी बारीक बारीक ह्याच्यापर्यंत जाऊन हे कशापासून झालं, ते कशापासून झालं. आता इथे जात आहेत कुठं कुठं काय काय शोध घेत आहेत, करतायत, येत आहेत, जात आहेत, सगळं काही चालू आहे. आणि परमार्थ जर काही करत असेल किंवा साधना जर काही करत असेल तर ती ज्यांनी हे विश्व निर्माण केलं, बघा दोन्हीतला फरक, त्या परमात्म्याचा शोध घेतो.
हे परमात्म्याचा शोध घेणं हा परमार्थ आहे, आणि जे विश्व निर्माण केलं त्याचा शोध घेणं हे विज्ञान आहे. मग आता दोन विरोधी आहेत का? विरोधी नाही आहेत. विज्ञानाचा उपयोग करा आणि परमात्म्याचा शोध घ्या. विज्ञान आणि अध्यात्म जोडीनं जाऊ द्या. विज्ञानाने आपल्याला सुखसोयी मिळाल्या आहे ना, राहायला घर छान मिळालं ना. पूर्वी जे नदीवरून पाणी आणावं लागत होतं नाही लागत, नंदळ सोडलं की पाणी येत आहे. गॅस लावला की वेळ वाचला आपला. आता हा वाचलेला वेळ बसा आणि त्याला आत शोधा. तो आत आहे. शांत ध्यानाला बसा, ध्यान कसं करायचं ते समजून घ्या आणि त्याला शोधा आतमध्ये. तो इथंच आहे आतमध्ये. त्याला शोधायला हिमालयापासून कन्याकुमारी पण कुठं फिरायला नको आहे. आपण फिरत राहतो. इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. बाबा तुझ्या जवळ आहे तो, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकला अशी. कुठे गेला होता? देवळात गेलो. जा, पण हे देऊळ आहे, ह्या देवळात तो बसलेला आहे. मग तर इथंच शोधायला पाहिजे. एखादा दागिना आपण कपाटात ठेवलाय असं सांगितलं, आता त्या कपाटात शोधायला पाहिजे. इकडं कुठं शोधताय? बाहेर रस्त्यावर कुठे ठेवला होता? ह्या कपाटात ठेवला ना, मग तिथं शोधा ना. तसं संत सांगून गेले की आम्ही आज शोधला, आम्हाला सापडला. आता त्या अनुभवाचे बोलाय. मग आता तुम्ही शोधा. कसं शोधायचं विचारा त्यांना. ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग विचारा त्यांना. कसं शोधायचं? असं असं शोधायचं. बस शोधायला बसायचं. 24 तास बसायचं नाही आहे. दिवसाकाठी तास अर्धा तास साधनेसाठी द्यायचा. बाकीचा वेळ आपला धंदा उद्योग जो आहे तो करायचाच आहे. तो भगवंतांनी दिलाय तुम्हाला नेमून. हा निवृत्त झाले असतील त्यांनी जास्त वेळ बसावं, पण तरुण मंडळीने आपली आपली कामं आहेत ती करायचीच आहेत. ती कामं देखील भगवंतांनी तुमच्यावर सोपवलेली आहे. ते स्वधर्म कर्म आहे. ते टाकून मी साधना करतो नाही. कर्म टाकलं मग जेवण टाकलं का? एखादा जर म्हणला कर्म टाकून मी संन्यास घेतला, घे तू, पण जेवणार ना पुन्हा. मग जेवणार जर तर काम का नाही करणार? काम करायलाच पाहिजे. त्यामुळे त्या बाबतीत हे गोंधळ होतो की सर्व सोडून निघून गेले. कशाला सोडून निघून जायचं आहे? आपापली कामं करायची आहेत. ज्याची जी ड्युटी आहे, गृहिणी असेल घरकाम करायचं आहे, डॉक्टर असेल डॉक्टरचं काम करायचं आहे, इंजिनियर असेल इंजिनियरचं काम करायचं आहे. जे तुझ्या वाट्याला आलेलं काम आहे ते उत्तम करायचं आहे. फक्त मी करतो म्हणू नकोस, तो माझ्याकडून करून घेतो म्हण. मी कोण करणार? तो शक्ती पुरवतो, तो काळजी घेतो, तो करून घेतो या यंत्राकडून. हे यंत्र आहे. म्हणजे परमार्थात फक्त दृष्टी बदलायची आहे, बाकी काही सोडायचं नाही आहे. बघण्याची दृष्टी बदलायची, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची. आणि म्हणून खरं सांगायचं तर नुसतं नाम घेत राहिलो, ध्यान करत राहिलो तरी जर श्रवण मिळालं नाही तर आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे कळत नाही. त्यामुळे सारखी साधना जरी केली तरी जे केलंय त्याचा परिणाम काय आहे? होतोय का आपल्यावर? होत नसेल तर काय कमी पडतंय? सद्गुरू जर समोर भेटले आपल्याला आणि सद्गुरूंचं सान्निध्य जर खऱ्या अर्थाने मिळालं, आपण विचारू शकतो असं होत आहे असं होत आहे, ते सांगतात आपल्याला. त्यामुळे समोर सद्गुरू असणं हे महत्त्वाचं आहे. अनुग्रहाच्या वेळेला सुद्धा काय करायचं हे सांगायला सद्गुरू समोर पाहिजे. ते आपल्याला बरोबर प्रक्रिया सांगतात. ध्यान कसं करायचं, नाम कसं घ्यायचं हे त्यांनी सांगितल्यानंतर त्याप्रमाणे करायला पाहिजे. पुन्हा पुन्हा भेटलं पाहिजे, पुन्हा पुन्हा विचारलं पाहिजे. त्यांचे जे काही ग्रंथ असतील तर वाचले पाहिजेत, पण वाचून पुण्य नाही, त्याप्रमाणे करून आपलं जीवन पालटलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉडी, माइंड अँड इंटलेक्ट, सगळ्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे.
पहिल्या ज्या काही सवयी असतात आहार विहाराच्या, वागण्या बोलण्याच्या, बदलल्या पाहिजे. मन बदललं पाहिजे, बुद्धी बदललं पाहिजे, सद्बुद्धी झाली पाहिजे, कुबुद्धी होता कामा नये. वेडावाकडा विचार मनात आला, आपण बघितलं पाहिजे. वेडावाकडा विचार आला येता कामा नये. आपण कसं शेजाऱ्यावर लक्ष ठेवून बसतो का नाही, त्याचं काय चुकलं बघायला, हां, किंवा सासू सुनेवर, सून सासूवर लक्ष ठेवून असते, त्यांचं काय चुकलं हे लगेच बोट ठेवायचं, बघ चुकलं तुझं. तसं आपण आपल्यावर लक्ष ठेवावं की आपलं काय चुकलं का, सुधारायला पाहिजे. असं जर सगळं काही केलं तर आपण योग्य दिशेनं चाललो आहे असं समजा. लक्षात आलं. त्यामुळे ध्यान, नाम, आणि मी आता सांगितलं सर, बहिरंग साधना पुष्कळ, प्रसाद भोजनं चाललेली आहेत, जेवत आहेत. 10,000 लोक जेवले का 25,000 लोक जेवले. अहो ते साधना किती करतात ते सांगा. साधना करत नसले तर नुसते 25,000 लोक जेवून काय करायचं, घरात जेवायच्याऐवजी इथं जेवले, यापेक्षा काय फरक झाला. त्यामुळे ही साधना म्हणत नाही, बहिरंग साधना. पालखीबरोबर किती लोक गेले, फरक कितींच्यात पडला ते बघा. लाख लोक मेळाव्याला गेले का 10 लाख जमले ते सांगू नका. त्यातले 2 तरी निदान त्याच्यातले तयार झाले का तर माहिती. नाही तर काय नुसता पेंडाल घालून इतके लोक बसलेले दिसत आहेत, नाचतायत. ते तसे नाचतात, हे असे नाचतात, पण त्या नाचण्यातून काय मिळवायचं आहे आपल्याला हे बघितलं पाहिजे. रामकृष्णही त्या परमेश्वराच्या चिंतनात चैतन्य महाप्रभू हे नाचत होते, पण त्यांचं देहभान विसरणं. आणि आता जे देहभान विसरून नाचतात टी व्हीवर बघतो, मला बघून असं वाटतं काय चाललंय, काय करायला हवं आणि काय चाललेलं आहे. त्याचं कारण मार्गदर्शन नाही, मार्गदर्शन घ्यावं अशी इच्छा होत नाही. आणि जग चाललंय गतानुगती, खाली 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 चाललेलं आहे. हे काय चाललंय. मग काही लोकांना ज्यांना तळमळ वाटते ते लोक उलट्या बाजूनी लोकांना ओढायचा प्रयत्न करतात की बाबा रे, या प्रवाहात वाहू नका, तुम्ही उलट्या दिशेनं पोहा आणि जिथून तुम्ही आलात त्या परमात्म्याकडे जा, तिथं तुम्हाला सुख मिळणार आहे. हे नाही, सुखाचा वाट नाही, मार्ग नाही हा सुखाचा. म्हणून संत तळमळून सांगत असतात. त्यांना तुमच्याकडनं काही मिळवायचं नसतं. आपला मुलगा चांगला निघाला की आईला आनंद असतो. तसं मंडळी सुधारायला लागली, सज्जन व्हायला लागली, संतांना आनंद असतो. तर हा जो आहे असा फरक आपण आपल्या साधनेने करायला पाहिजे. लक्षात आलं. हां, विचारा, विचार ना तुम्हाला. आणि त्या सगळ्या उपासना शेवटी एकाच ठिकाणी पोचतात हे पक्क लक्षात ठेवावं. पण ती जेव्हा सांगितली जाते तेव्हा सांगणारी व्यक्ती किंवा ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला जर ती ताकद नसेल ग्रहण करण्याची तर सांगण्याचा विपर्यास केला जातो. बरं, काही मंडळी जसं म्हणतात सगुणाची उपासना, आम्हाला ते निर्गुण वगैरे काही माहीत नाही, आम्ही आपली पूजा अर्चा करणार, नाम घेणार, हे काही काही काम आम्ही करणार. अगदी जरूर करावं, पण लक्षात असं घ्यायचं, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण मूर्तीची उपासना करत करतच त्या निर्गुण परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. लक्षात येत आहे. 2 दगड एकमेकात मिसळू शकतात का? तशा 2 सगुण गोष्टी एका ठिकाणी मिळू शकत नाहीत. जितकं सूक्ष्म होत जाईल तसं तसं सूक्ष्म सूक्ष्मात मिसळतं. म्हणजे हे जे विश्व बनलं, देह बनलं, पंचमहाभूतांचं बनलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता पृथ्वी तत्व जे आहे ते एकमेकात मिसळू शकत नाही. त्या मानाने आप म्हणजे पाणी, द्रव पदार्थ हा एकमेकात मिसळू शकतो. तेज त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, मिळू शकतो. वायू, आकाश. तर ह्या पृथ्वी तत्वापासून
आपल्याला आकाश तत्वापर्यंत आणि आकाश तत्वाच्या पलीकडे परमात्म तत्व ते मिळून जे जायचं आहे त्या परमात्म्याशी मिळून जायचं आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणते? अवघड वाटलं तर मला विचारा. तर जोपर्यंत आपण या देहाच्या अंगाने उपासना करतो आहे तोपर्यंत आपल्याला त्या निर्गुण तत्वाशी एकरूप होता येणार नाही. पण सगुणाने उपासना करता करता सगुणामध्ये जे निर्गुण आहे आत्मतत्व ते आत्मतत्व शोधायचं आहे आणि ते आत्मतत्व त्या परमात्म तत्वाशी मिळवायचं आहे. ही निर्गुण उपासना झाली. म्हणून सगुणाची पूजा करता करता नाम घेता घेता हळूहळू हळू आपण सूक्ष्म सूक्ष्म होत आतलं सूक्ष्म तत्व त्या सूक्ष्माशी मिळवायचं आहे. त्यामुळे सगुण का निर्गुण असं न म्हणता प्रथम सगुण मग हळूहळू निर्गुण आणि मग एकरूपता हा मार्ग आहे, सरळ मार्ग. इथून निघायचं आहे, इथं जाऊन आपल्याला पोचायचं. तर काही जणांचं असतं की निर्गुण उपासना. हो बाबा, पण एकदम निर्गुण उपासना आपल्याला कळत नाही, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, निर्गुण उपासनेमध्ये तुम्हाला मदतीला कोणी येत नाही, आपली आपणच करावी लागते. आणि ते